राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार। आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार। धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं चौकशीमध्ये सहकार्य नाही। हँडलर तसंच तिला मिळणाऱ्या फंडिंगबाबत ज्योतीकडून योग्य उत्तरं नाहीत। ज्योतीची आतापर्यंत हरियाणा पोलीस, एसटीएफ, एनआयए, आयबीकडून चौकशी। लष्कर ए तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ज्योती मल्होत्राची कबुली। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील मास्टर माइंड सोबत चर्चा केली। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींची खासदारांच्या शिष्टमंडळाला माहिती। 11 दिवसांमध्ये हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएसकडून मोठी कारवाई। शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। पंजाबमधील भटिंडामधून एकाला अटक। सैनिकी छावणी परिसरामध्ये रेकी केल्याचा त्याच्यावर आरोप। यासह देशविरोधी कारवाईमध्ये तो सामील असल्याचाही संशय। आरोपी राकीबचा पोलिसांकडून तपास सुरू। नूहमधून तारीफ नावाच्या एका गुप्तहेराला अटक। शिरसा एअरबेसला जाऊन एअरफोर्सचे फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलेलं होतं। त्या बदल्यामध्ये 1 लाख रुपयांचा आमिष दिल्याची तारीफची कबुली। यासह तारीफ पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिकाऱ्याच्या संपर्कात होता अशी माहिती। आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यातील चॅट समोर। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नोमान सतत कानाच्या संपर्कात होता। नोमानकडून एकूण 6 भारतीय पासपोर्ट जप्त। सर्व पासपोर्टवर पाकिस्तानची एंट्री। पाकिस्तान दौरा केलेला युट्यूबर नवांकुर चौधरी ही चर्चेत। नवांकुर चौधरीची पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्रासोबत भेट। चौकशीसाठी बोलवल्यास पूर्ण सहकार्य करणार नवांकुर चौधरीची प्रतिक्रिया। नवांकुर चौधरीचं यात्री डॉक्टर नावानं युट्यूब चॅनल। रामपूरच्या शहजादला अटक। आयएसआयसाठी काम केल्याचा त्याच्यावर आरोप। पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेनुसार तो हेरगिरी करत होता। यासह अनेक आयएसआय हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती। भारत सरकारकडून ब्रिटिश प्रोफेसरचं परदेशी नागरिकत्व रद्द। नितिशा कौलनं भारताविरोधात लिखाण केल्याची माहिती। भारताच्या सार्वभौमत्वाला धोकादायक लिखाणाचा नितिशा हिच्यावर आरोप। ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य। दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही। लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओची ही बैठक होणार नव्हती। भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले। प्रत्येक लाटेमध्ये 300 ते 400 ड्रोन थव्याने पाठवले जायचे। भारताचा दारुगोळा क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता सूत्रांची माहिती। भारतीय लष्करानं आकाश क्षेपणास्त्र प्रणाली L-70 हवाई संरक्षण तोफांसह हवाई संरक्षण प्रणालींचं दाखवलं प्रात्यक्षिक। अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहरांना पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून कसं संरक्षण दिलं याचं प्रात्यक्षिक सादर। 8 आणि 9 मे रोजी पंजाबमध्ये पाकिस्ताननं केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा होता डाव। मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्रींची माहिती। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। 2 संशयितांना अटक। हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त। दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। भारतीय लष्करानं पाकच्या चौक्यांवर अचूक फायर केले। पाकवर हल्ला केल्यानंतर परतीकडून आवाज आला नाही। आम्ही पाकिस्तानांना जोरदार उत्तर दिलं लष्कराची माहिती। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यानं किती भारतीय विमानं गमावली। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन निंदनीय। ही चूक नाही, गुन्हा होता। सत्य देशाला कळायला हवं। राहुल गांधींचा ट्विट करत पुन्हा निशाणा। पाकिस्तान विरोधात भारताने एकजूट राहिलं पाहिजे। राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपल्या सैन्यावर प्रश्न उपस्थित केला। राहुल गांधींच्या ट्विटवर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया। आपल्या देशाच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे सैन्यावर अविश्वास व्यक्त करण्यासारखं, जे अत्यंत दुर्दैवी आहे। राहुल गांधी निष्पाप भारतीयांच्या मृत्यूबाबत पाकिस्तानला का नाही विचारत। एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका। युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा। मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। तर तिरंगा रॅलीमधून सैन्याला मानवंदना देत आहोत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तिरंगा रॅली म्हणजे जल्लोष नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा। गोगोईंना पाक गृह मंत्रालयाकडून थेट निमंत्रण। हिमंत बिस्वा शर्मा यांचे आरोप। आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही। हिमंत बिस्वा शर्मांचे आरोप कधी सिद्ध झाले नाहीत। गोगोई यांनी शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले। सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची। अशात भारतीय जवानांच्या
प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. पाकचा उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार आजपासून चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून डार चीनमध्ये. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इसाक डारचा चीन दौरा. पाकिस्तानचा रहीम यार खान एअरवेज अजूनही नादुरुस्त. रहीम यार खान एअरवेज 6 जूनपर्यंत बंद ठेवला जाणार. ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय हल्ल्यामध्ये एअरवेजच्या धावपट्टीचं नुकसान. कडूनही शत्रू राष्ट्रांशी एमओयूवर बंदी घालणारं परिपत्रक जारी. तुर्कस्तान अझरबैजानमधील संस्थांशी सामंजस्य करार करणार नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून संबंधित संस्थांना सूचना. पंतप्रधान मोदींचा 25 मे रोजी गुजरात दौरा. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच मोदी गुजरातमध्ये जाणार. दरम्यान मोदी कच्छ आणि भुज इथे सार्वजनिक सभेला संबोधित करणार. लवकरच दौऱ्याची अधिकृत घोषणा होणार. ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं. स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका. शरद पवारांची प्रतिक्रिया. देशहिताच्या बाबतीत राजकारण सोडून एकसंघ राहावं. ऑपरेशन सिंदूर संदर्भात परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांवरील टीकेवर खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या गुंडांचा हात. करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहेत. बीडमध्येही ऑपरेशन सिंदूर राबवा. करुणा मुंडेंची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परळी दौरा. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीनं अजितदादांना निवेदन. गुंड प्रवृत्ती ठेचली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलेलं आहे. बीडमधील परळीमधील मारहाण प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया. बीडला मोठा इतिहास. हा कष्टाळू लोकांचा जिल्हा. काहींच्या चुकीच्या वागणुकीमुळे बीडची बदनामी होते. बीडची निर्माण झालेली चुकीची ओळख पुसायची आहे. बीडमधल्या गुन्हेगारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवराज दिवटेला झालेली मारहाण म्हणजे कोणतीही माहिती न घेता केलेला हल्लाच. मारहाण प्रकरणावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. दिवटेचा दुसऱ्या भांडणामध्ये सहभाग नसताना सुद्धा त्याला मारल्याचा धसांचा आरोप. बीड दौऱ्यावर असताना अजित पवारांना शिवराज दिवटेला भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हे दुर्दैव आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून नाराजी व्यक्त. परळीमध्ये अजित पवार कंत्राटदारावर संतापले. वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांचं काम व्यवस्थित झालं नसल्यानं अजित पवारांचा संताप. बीडमध्ये हजारो कोटींचे प्रकल्प येत आहेत. बीडच्या विकासासाठी पालकमंत्री काम करत आहेत. खासदार बजरंग सोनवणेंकडून अजित पवारांचं कौतुक. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. सोनवणेंची मागणी. बीडच्या गेवराईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 18 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ. यावेळेला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्यानं एका व्यक्तीनं अजित पवार यांना निवेदन दिलं. बीडच्या विकास कामांमध्ये अजित पवारांनी लक्ष घातलंय. अजित पवारांनी दिलेला शब्द 100% पाळतात. प्रकाश सोळंकेंकडून अजित पवारांवर स्तुतीसुमनं. अजित पवार 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी वाढली. नाना पटोलेंचा आरोप. सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल. खांद्यावर रुमाल आणि हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारली. तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल. भरत गोगावलेंच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटसमधून उत्तर. समाचार घेण्यासाठी कधीही तयार. अजून बरेच दिवस बाकी. सुनील तटकरेंनी केलेल्या नक्कलीनंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी खांद्यावर रुमाल घेत भरत गोगावलेंची नक्कल केली होती. खरं खोटं करायचं असेल तर मंदिरामध्ये या. सुनील तटकरेंकडून नाव न घेता केलेल्या आरोपांवर भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. रायगडच्या लोणेरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये 27वा दीक्षांत समारंभ पार पडला. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये पदवी प्रदान समारंभ संपन्न. मात्र आमंत्रण असूनही खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची कार्यक्रमाकडे पाठ. महाराष्ट्राच्या सुपुत्राचा त्याच्याच राज्यामध्ये अपमान होतो. साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही का? सरन्यायाधीश भूषण गवईंच्या समारंभामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर विजय वडेट्टीवार संतापले. सरन्यायाधीश आंबेडकरी असल्यानं त्यांच्या अपमानाचा प्रयत्न. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्यक्रमातील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाना पटोलेंची टीका. तर फुले चित्रपट टॅक्स फ्री केला पाहिजे अशीही मागणी. ते जर स्वबळावर लढणार असतील तर आमच्यामध्ये काही बळ नाही का? नरेश म्हस्केंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा निशाणा. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सलग 3 दिवस मोठ्या बैठका 26, 27 आणि 28ला मुंबईमध्ये बैठक होणार. 28ला बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार. जयकुमार गोरे आपल्या भागामध्ये राहून कुरघोडीचं राजकारण करतात. आमदार रोहित पवारांची मंत्री जयकुमार गोरेंवर टीका. तर पवार कुटुंबानं कुरघोडी करून पोलिसांचा वापर केला. राजकारणातील अनेक नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या. आमदार रोहित पवारांच्या टीकेला जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर. थोड्याच दिवसामध्ये रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिमंडळामध्ये दिसतील. सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दिसतील. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया.
सिडकोचे 10% अधिकारी नालायक, गणेश नाईकांचा सिडकोच्या अधिकाऱ्यांवर संताप. नवी मुंबईचं पाणी कुणी चोरलं याचा तपास करा, नरेश मस्केंच्या टीकेला गणेश नाईकांचं प्रत्युत्तर. नवी मुंबईमध्ये प्रचंड समस्या आहेत, 3 दिवस पाणी येत नाही अशी नरेश मस्केंची गणेश नाईकांवर अप्रत्यक्षपणे टीका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीना गरड यांच्याकडून एकनाथ शिंदेंची भेट. लीना गरड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. लीना गरड ठाकरेंच्या शिवसेनेतून पनवेल विधानसभेच्या रिंगणामध्ये होत्या. अजितदादांच्या तंबीनंतर सुद्धा नांदेडमध्ये मटका किंगला पक्षामध्ये प्रवेश. मटका किंग आणि गुंड अनवर अलीचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान असं असेल तर पक्षातून काढून टाकतो, पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर. वन नेशन वन इलेक्शनमुळे 5 लाख कोटींची बचत होऊ शकते. वन नेशन आणि वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष पीपी चौधरींची माहिती. तर पायाभूत सुविधा आणि गरिबांकरता पैशांचा वापर करता येईल, पीपी चौधरी यांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत. पक्षश्रेष्ठी अडचणींकडे लक्ष देत नसल्याचा संगीता तिवारींचा आरोप. पुढील 8 दिवसामध्ये कोणत्या पक्षामध्ये जाणार याचा निर्णय घेणार असल्याची माहिती. आपलाच म्हणून गंभीर प्रकरणाकडे डोळेझाक करणार का? राजेंद्र हगवणेंच्या सुनेच्या आत्महत्येवरून रोहिणी खडसेंचा चाकणकरांना सवाल. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणेंसह मुलावर गुन्हा दाखल. कर्नल सोफिया कुरेशींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं. मध्य प्रदेशशी संबंधित नसलेल्या 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला सुद्धा कोरोना. तसंच एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला कोरोनाची लागण. कोरोना विषाणू नवा असो वा जुना, प्रतिबंधक उपाय तेच. कोरोना भारतामध्ये येऊ शकतो, मात्र मोठी साथ येईल असं काही नाही. आरोग्य तज्ज्ञ अविनाश भुनवेंची माहिती. शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं. इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितले तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेणार नाही, बीसीसीआयचा निर्णय जवळपास निश्चित. पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. आशिया क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे. एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला कोरोनाची लागण. कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतामध्ये परतला नसल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जूनला. विष्णू साठेनं दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज घेतला मागे. वाल्मिक कराडनं दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर निर्णय नाही. दूरसंचार कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका. महसूल माफीच्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. यात व्होडाफोन, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेस या कंपन्यांनी केल्या होत्या याचिका.